हर्बल शेकमध्ये, ज्यामध्ये खरं तर 2 गोष्टी आहेत ज्या मला अजून हायलाईट करायच्या आहेत, की आपल्याला जो एक ग्रुप किंवा एक जमाव किंवा इतर गोष्टी पण आपण सेलिब्रेट करतो, होळी म्हणा किंवा अजून जे काही सण आहेत, तर ते आपण इथे एकत्र येऊन सेलिब्रेट करतो. एक कम्युनिटी इथे आपण एन्जॉय करत आहोत आणि त्यानंतरही आपले रिलेशन डेव्हलप होत आहेत. सो त्यासाठी मी खूप आभारी आहे हर्बल ग्रुप वेलनेस क्लबची. आणि त्या व्यतिरिक्त मी म्हणते की चॅलेंज हा असा पार्ट आहे की ज्यामध्ये आपण स्वतःला इतरांबरोबर बूस्ट करतो, कारण ही कॉम्पिटिशन कुठेतरी जीवनात असणं गरजेचं आहे. त्या एकमेकांच्या नादाने आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याप्रमाणे आपण सगळे याच्यातून काहीतरी एक मार्गक्रमण करत असतो. सो माझं या आत्ताचं जे काही चॅलेंज झालं आहे 43 डेजचं, त्यामध्ये मी 4.5 किलोचं टार्गेट होतं, ज्यामध्ये मी जवळजवळ 4 किलो वेट लॉस केलेलं आहे. सो यामध्ये कोच लोकांचा पण मला खूप सपोर्ट राहिलेला आहे, एस्पेशली महेश सरांचा किंवा शीतलचा जो फॉलोअप असायचा की हे असं केलं पाहिजे, किंवा कधी कधी जेवणात पण आपण अनावधानाने आवडती गोष्ट आहे म्हणून अर्धी जास्त घेतो, तर तिथं ते इमिजिएटली सप्रेस करायला सांगायचे, विच इज गुड, की ठीक आहे आपण त्याच्यामध्ये कुठलं किंतु न धरता दॅट इज गुड फॉर माय हेल्थ अँड दॅट इज गुड फॉर माय पाकिट, जे मला सोमवारी मिळतो. सो तो एक व्हेरी इम्पॉर्टंट होता. आणि कॅशबॅक पण अतिशय छान मिळतं या चॅलेंजमध्ये, म्हणून चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करायला मला जास्तीत जास्त आवडेल. डेफिनेटली माझा मेन जो काही टार्गेट आहे किंवा मेन जो हेतू आहे तो म्हणजे माझा वेट लॉस हाच आहे, जो अजून मला करायचा आहे. आणि त्यापुढेही मी तो पोस्ट मेंटेनन्स ॲज अ पोस्ट मेंटेनन्स म्हणून मी हर्बलचे कंटिन्यू नक्कीच करणार आहे. थँक्यू सो मच.